लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं आहे की आपल्याला जर SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट जर फाइंड करायचं असेल तर त्यासाठी आपण दोन मेथड्सचा यूज करू शकतो. ते म्हणजे SI मीन्स सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT. हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट करू शकतो, किंवा तुमच्या बुकमध्ये तुम्हाला जी मेथड दिलेली आहे त्या मेथडचा सुद्धा आपण यूज करू शकतो. तर स्टुडंट्स, आता त्याच बेसिसवर आपण या दोन प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, महेश डिपॉझिटेड रुपीज 8,650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of the year in all? तर स्टुडंट्स, या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की महेशने त्याचे टोटल 8,650 रुपीज बँक मध्ये ॲज अ डिपॉझिट ठेवले आहे अँड ॲट अ रेट ऑफ 6 PCPA म्हणजे 6%. आणि किती वर्षासाठी ठेवलेले आहे तर फॉर 1 इयर. तर स्टुडंट्स, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर एका वर्षाने बँक त्याला जेव्हा पैसे परत करेल तेव्हा टोटल किती पैसे परत करणार आहे, किती अमाउंट परत करणार आहे हे इथे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती मिळणार आहे. तर स्टुडंट्स, आता इथे आपल्याला अमाउंट फाइंड करायची आहे. सो अमाउंट म्हणजेच द सम ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, पण सिंपल इंटरेस्ट माहित नाही. सो इथे आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड करणार. आणि सिंपल इंटरेस्ट फाइंड करण्यासाठी आपण आपली जी फर्स्ट मेथड होती SI इज इक्वल टू PRT त्या फॉर्म्युलाचा यूज करूया. तर बघा, त्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल मीन्स PR आणि T ची व्हॅल्यू माहित असायला हव्या. सो इथे आपण लिहून घेऊया. दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल लिहूया प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल साठी आपण कॅपिटल P चा यूज करतो. तर P किती दिलेली आहे आपल्याला 8,650 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 6 PCP म्हणजेच R आपल्याला दिलेला आहे 6%. त्यानंतर टाइम पिरियड आहे 1 इयर. सो T इज इक्वल टू 1 इयर. तर आता आपण फॉर्म्युलाचा यूज करू शकतो सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच आपण इथे SI लिहिणार. SI इज इक्वल टू PRT म्हणजेच P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T. तर स्टुडंट्स बघा, आता हा फॉर्म्युला आहे आपला. सो आता आपण या व्हॅल्यू पुट आउट करूया. सो SI P ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण इथे गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. दॅट इज 8,650 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट 6% आहे. आता 6% ला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहूया. दॅट इज 6/100. बरोबर. त्यानंतर टाइम पिरियड 1. आता इथपर्यंत समजलं आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला SI चा. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. सो आता याला सॉल्व्ह करायचं. तर स्टुडंट्स बघा, आता 100 वर 2 झिरो आहे. सो या झिरो सोबत हा झिरो कट. त्यानंतर आपण यांचं आधी मल्टिप्लिकेशन करूया आणि त्यानंतर 10 ने डिवाइड करूया. सो आता 865 राहिलेले आहे. सो या 865 ला जर आपण 6 ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला आन्सर मिळते 5,109. आता मल्टिप्लाय डिवायडेड बाय काय आपल्याकडे 10 आणि मल्टिप्लाय बाय 1. आता या नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तरी हेच आन्सर राहणार. सो आता आपण याला सॉल्व्ह करूया. सो स्टुडंट्स, आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर या झिरो सोबत हा झिरो कट, म्हणजे जो आपला सिंपल इंटरेस्ट आपल्याला मिळत आहे तो आहे 519 रुपीज. हा काय मिळाला आपल्याला आहे SI. तर स्टुडंट्स, SI ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 590 रुपीज. पण आपल्याला इथे बघायचं आहे की बँक महेशला एका वर्षाने टोटल किती अमाउंट देणार. सो अमाउंट मीन्स यादी आपण पाहिलेला आहे. अमाउंट मीन्स प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. सो P प्लस SI. प्रिन्सिपल किती आहे आपली 8,650 रुपीज प्लस SI आताच आपण फाइंड केला, दॅट इज 3 रुपीज. आता या दोन्हीची आपल्याला ऍडिशन करायची आहे. सो आता आपण यांची ऍडिशन करूया. दॅट इज 8,650 रुपीज प्लस 519 रुपीज. सो 9 then 6 11 चा 1 then 9. तर स्टुडंट्स, इथे आपलं जे आन्सर आलेला आहे, टोटल अमाउंट जी आलेली आहे ती आलेली आहे 9,109
169 रुपीज. म्हणजेच एका वर्षाने बँक महेशला जी टोटल अमाऊंट देणार आहे, टोटल जे पैसे देणार आहे ते असणार आहे 9169 रुपीज. देन सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन आहे, किसनराव wanted to make a pond in his field. He borrowed rupees 35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? तर स्टुडंट्स, या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की किसनरावला त्याच्या फील्ड मध्ये, त्याच्या जागेमध्ये पॉन्ड तयार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी बँकेकडून टोटल 35,250 रुपीज घेतले आहे, मीन्स ॲज अ लोन घेतले आहे आणि त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 6 PCP. तर इथे आपल्याला त्यानंतर विचारलेला आहे, हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजेच इथे किसनरावला वर्षाच्या शेवटी त्या टोटल 35,250 रुपीज साठी किती इंटरेस्ट द्यावा लागणार आहे हे इथे आपल्याला काढायचं आहे. सो इंटरेस्ट फाइंड करायचा आहे, म्हणजेच इथे सुद्धा आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करणार. सो त्यासाठी आधी आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया, दॅट इज प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम पिरियड. तर प्रिन्सिपल लिहूया, मीन्स कॅपिटल P इज इक्वल टू 35,250 रुपीज. त्यानंतर टाइम पिरियड मीन्स टी आहे 1 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच कॅपिटल R आहे 6 PCPA म्हणजेच 6%. तर स्टुडंट्स, आता सिंपल इंटरेस्ट आपण फॉर्म्युला यूज करू. SI इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T. आता प्रिन्सिपल आहे 35,250. देन रेट ऑफ इंटरेस्ट 6% means 6 upon 100, then multiply by 1. आता 0 0 will get cancel. त्यानंतर आपण या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. सो यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 21,150 रुपीज आणि डिवायडेड बाय 10. आता मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे आन्सर हेच राहणार सेम. सो दॅट डिवायडेड बाय 10. आता याला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर 0 0 गेट कॅन्सल. आता इथे आपला फायनल आन्सर असेल 2,115 रुपीज आणि हे काय आपला सिंपल इंटरेस्ट. तर स्टुडंट्स बघा, इथे आपण काय केलेलं आहे, किसनरावला त्याच्या फील्डमध्ये जे पॉन्ड तयार करायचं होतं त्यासाठी त्याने 35,250 रुपीज बँककडून ॲज अ लोन घेतले आणि आता एका वर्षाने ती प्रिन्सिपल तर त्याला परत करावी लागणार, पण त्यावर जो इंटरेस्ट आहे तो सुद्धा द्यावा लागणार आहे आणि तो इंटरेस्ट आपण फाइंड केलेला आहे, दॅट इज 2,115 रुपीज.